श्री स्वामी समर्थ, ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते, हे 19व्या शतकातील एक महान संत होते, जे श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले आणि याला दुजोरा म्हणून मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. इसवी सन 1459 मध्ये माघ वद्य प्रतिपदा शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. अनेक चरित्रकारकांनी त्यांच्या भारत भ्रमंतीचे वर्णन करताना सांगितले आहे की ते सुरुवातीला हिमालयात गेले. त्यांच्या ह्या वास्तव्यात त्यांनी एका चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले. ह्यासोबतच एका तपस्वी संन्याशाला त्यांनी श्री दत्त रूपात दर्शन सुद्धा दिले. गंगा तीरावरून भ्रमण करता करता ते केदारनाथ, हरिद्वारवरून कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेऊन नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेकडील हैदराबाद येथे आले व तेथे काही काळ वास्तव्य करून मोहोळ, पंढरपूर, बेगमपूर, सोलापूर वरून इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ह्या त्यांच्या प्रवासादरम्यान स्वामी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते. कुठे चंचल भारती तर कुठे चैतन्य नृसिंह सरस्वती ह्या नावाने लोक त्यांना ओळखत, तर मंगळवेढ्यात त्यांना दिगंबर बुवा म्हणून ओळखले गेले. मग मंगळवेढ्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत स्वामी प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सर रविवार दिनांक 6/4/1856 हा होता, जो की श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. अक्कलकोट येथे स्वामींनी 12 वर्षे वास्तव्य केलं. त्या प्रांगणात विविध जाती धर्मातील, विविध सामाजिक स्तरातील लोक एकत्र येत आणि स्वामींच्या उपदेशांनी प्रत्येकाच्या मनात एक नवीन आशेचा किरण फुलवला. भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या साध्या पण गहन संदेशाने प्रत्येक भक्ताला आपली ताकद आणि आश्वासन प्राप्त झाले. असं म्हणतात, इसवी सन 1875 सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक उपदेश या प्रवासाचा एक अविभाज्य भाग होता. स्वामी समर्थांचे शब्द आणि कृती त्या काळच्या लोकांना फक्त आध्यात्मिक उन्नतीच नव्हे तर सामाजिक बंधुत्वाची, प्रेमाची आणि करुणेची शिकवण देत होती. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात भक्ती आणि कर्मयोगाचे तत्व प्रकट होत होते. शेवटी एक दिवस 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोटच्या शांत प्रांगणात स्वामी समर्थांनी महामृत्यूला स्पर्श केला, म्हणजेच महासमाधी घेतली. त्यांच्या समाधी स्थळावर
आजही अनेक भक्त त्यांच्या उपस्थितीची अनुभूती घेत आहेत. त्यांच्या शिकवणींनी आणि प्रेमळ आशीर्वादांनी प्रेरणा घेत आहेत. स्वामी महाराजांचे अवतार कार्य अजूनही सुरू आहे. स्वामींनी त्यांचे अवतार कार्य संपवलेले नाही. श्री स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंत काळपर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत. निशंक होय रे मना, निर्भय होय रे मना, हा तारक मंत्र सर्वश्रुत आहे. पण तो तारक मंत्र विश्वनाथ दामोदर वराड पांडे यांनी लिहिलेला आहे. विश्वनाथ दामोदर वराड पांडे हे मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्म 1916 साली झाला. त्यांनी अनेक भक्तिपर आणि आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख श्री स्वामी समर्थ तारक मंत्र यासोबतही केला जातो. निशंक होय रे मना हा मंत्र स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये आजही खूप लोकप्रिय आहे. तर ही आहे स्वामी समर्थांची जीवनगाथा. एक अशी कथा जी प्रत्येक भक्ताच्या हृदयात सदैव जागृत राहते आणि ज्यातून शांती, प्रेम आणि आत्मविश्वासाचे संदेश अनंत काळासाठी उमटतात. श्री स्वामी समर्थ.